नमस्कार मित्रांनो. काल सरकारतर्फे 3 विधेयकं सादर करण्यात आली लोकसभेमध्ये. विषय असा होता की जे फौजदारी गुन्हे आहेत आणि ज्या फौजदारी गुन्ह्यावरती 5 गंभीर फौजदारी गुन्हे 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे, असे फौजदारी गुन्हे जर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री अशा वरिष्ठ पदावरतीच्या लोकांवरती जर असे आरोप झाले, त्यांना अटक करण्यात आली आणि ही अटक सलग जर 30 दिवस असेल तर 31व्या दिवशी या व्यक्तीचे जे पद आहे आपोआप संपुष्टात येईल. विरोधी पक्षाचं म्हणणं होतं की याचा गैरवापर होईल. इतर राज्यामध्ये जे विरोधी पक्षांचे सरकार आहेत तिथे याचा गैरवापर करून पदावरून भ्रष्ट करण्यात येईल. पण सरकारतर्फे ठामपणे असं म्हणणं होतं की तपास यंत्रणासाठी या गोष्टी सोयीच्या जातील, की तो जर व्यक्ती पदावरती नसेल तर तपास करण्याला सोपं जाईल. पण भरपूर प्रचंड गोंधळ झाला, त्यामुळे हे विधेयक पास तर होऊ शकले नाही. तर ही संयुक्त समितीकडे अभ्यासासाठी पाठवली गेली. आता बघूयात पुढे काय होतं आहे ते.